बापा मोहन, तयार होऊन कुठं चालला तू? हा, काही कार्यक्रम वगैरे आहे का कुठं? हा का दुकानात काही कार्यक्रम आहे? हा, एवढा तयार होऊन चालला तर? नाही नाही आई, कार्यक्रम वगैरे कुठं आहे नाही. तर मग दुकानात चालला का बापा? नाही आई, दुकानात नाही चाललो. मी राधाला आणि लाडूला आणायसाठी चाललो. हा, का म्हणते? राधाला आणायला चालला? मग सकाळी राधाचा फोन आला होता तर तू तर म्हटलं ना 2 दिवस नाही येत म्हणून. म्हणतही होती राधा नाही जमत असेल तुमच्या तर भाऊ आणून देते म्हणून, तर तू नाही म्हणला. हो, मला जायचं होतं ना आई. मग सांगितलं का नाही येत आहो म्हणून? नाही आई, तिला सरप्राईज करायचं आहे मला राधाला. आई, फोन वगैरे येईल तर सांगशील नको? नाही तर सांगून देशील तू. दुकानात गेलाय म्हणून सांगशील. हो, आता फोन कशाला येईल? मग असे सकाळी आला होता तरी राधाचा फोन, आता नाही येत. तरी पण आई, कदाचित अगर केलाच राधाना फोन तर सांगशील ना मला दुकानात गेलाय म्हणून. आणि आई, परीच्या मम्मीलाही सांगशील, नाही तर त्या सांगून देतील राधाला की तुम्हाला घ्यासाठी आले म्हणून. हो हो, ठीक आहे, सांगेन. काय झालं परी? हा, मी लाडूला आणायला चाललो. हा, लाडू येणार उद्या. उद्याच येशील का? हो आई, उद्याच येईन ना. आता चाललो ना लवकर. नाही परी, मी लाडूला आणतो जाऊन. हा बाई परी, इकडे बघ माझ्याकडे बघ बरं. बडे पप्पा ना मीतला आणायला चालले. हा, मग मीत येईल. मीत सोबत खेळशील ना तू? हा, तर मग जाऊ दे बडे पप्पांना. हा, मीतला आणायला जाऊ दे. नाही बेटा, नाही जाऊ. अरे परी बेटा, नाही रडू. अरे उगी. मोहन, एक काम कर, हिला ना थोडासा गाडीवर फिरवून आण. हा, नाही तर रडतच राहील. एक चक्कर मारून आण बापा हिला. हा, गाडीचा एक चक्कर मारून आण. काहीतरी घेऊन देशील दुकानातला, नाही तर खूप रडेल. हो ठीक आहे नाही. चला परी बेटा, चला रडू नाही. चला. हा, कुठे गाडीवर जायचं आहे? हा परी. आई, आणतो मी फिरवून परीला. का पाहिजे परी? चॉकलेट पाहिजे? अरे चॉकलेट नको घेऊन देशील, एखादा बिस्किटच्या पुड्यात घेऊन देशील. हो ठीक आहे नाही. नवीन कपडे घातला का चला पोरांना भूर जातात म्हणून समजून जाते. आई, का झालं परीला? कशाला रडत होती? हो रेखा, काही नाही झाला. मोहन जात होता की नाही म्हणून रडत होती गाडीवर बसायसाठी. आई, भैयाजी कुठे चालले? टिफिन वगैरे नाही बनवले ना, दुकानात चालले? हो नाही, दुकानात नाही चालला, राधाला घ्यायसाठी चाललो म्हणते. हो का, ताईला घ्यायसाठी चालले का? अरे वा, ताईला फोन करून सांगते मी. हो नाही, नको फोन नको करू. का नाही? का म्हणते बाबा? का म्हणत होता मोहन? का होतं? काहीतरी देतो म्हणे बाबा. हा, राधाला ते का म्हणतात, बिना सांगितल्यानं जातात त्याला का म्हणतात रेखा? सरप्राईज काय? हो पाय सरप्राईज. असं भैयाजी सरप्राईज देत आहेत का ताईला? हो, तसंच म्हणत होता मोहन. आणि म्हणायला बसला की आई फोनवर सांगशील नको म्हणून, राधाला फोन येईल तर की मोहन घ्यायसाठी आला म्हणून. आणि तुलाही सांगायला सांगितलं, रेखालाही सांगशील म्हणे, नाही तर सांगून देईल म्हणे रेखा पण. हो आई, आता तर मी फोन लावणारच होती, बऱ्याच वेळा सांगितलं तर तुम्ही. खूप आठवण आली बाबा लाडूची. परी पण ना लाडो करत राहते. हा, ते मोबाईल मध्ये काल फोटो दाखवली मी. हा, तर लाडूसोबत बोलत होते परी. हो का? आई, खूपच सेंट वास येत आहे. मोहननं मारला आहे ना सेंट. हो रेखा, आणलं नसेल परीला मोहननं. फिरवून आणलं नसेल, हॉर्न वाजले ना. आई, परीला घे ना. जाते नाही, मी आणते. अरे बापरे, बिस्किटचा पुडा मिळाला ना परीला तर. ये बाई परी, आज ना कोणता राधा ताईला करमत नसेल घरी. कुठं करमेल तर ताई? आणि तुला तरी करमून राहिला का इकडे आहे तर? किती वेळा आठवण काढली तू लाडोची ना राधाची. हो बाबा, मला तर नुसती त्यांचीच आठवण येऊन राहिली. काही नाही, एकटे आहेत की नाही घरी म्हणून. पिंकी गुड्डीला म्हटली होती ना ज्यासाठी गेल्या असतील ना ताई. हो, त्या गेल्या असतील तर मग तर काही नाही म्हणा. पण आता दिवसभर राहतील का त्या पोरी? म्हटली तर होती बाबा थांबाल म्हणून तिकडेच. आता का माहीत थांबतील वगैरे, पण लाडू झोपेल ना तर मग जातील वाटते घरी. मग नाही थांबायच्या. आता कोणता बाया मिळाल्या असत्या की नाही तर सोनूला घरीच थांब म्हटली असती. विशाल आला असता वावरात, सोनू घरी राहिला असता ना तर करमला असता राधा ताईला ना लाडूला पण. मम्मी, जाऊ का मी घरी? बघ ताई, सोनू जाऊ का म्हणते घरी? हो, तेवढाच तर पाहते कोणाकडून सुट्टी मिळते घरी जायसाठी म्हणून. धुरे कोळकायचे आहेत ना सोनू, तुरी खायला कसे होतात मग? हट मम्मी, दुखणं भरेल ना. हो, 2 दिवस तर दुखणं भरेल म्हणा, मग काही नाही वाटत. का मम्मी, काही नाही वाटत म्हणते? किती हात पाय दुखतात मग, माहित आहे का तुला? माहित आहे, नाही तर का कामं केलीच नाही का मी वावरातले? 3 दिवसाचा तिवा निघते कोणतेही कामं केला तर. 3 दिवस दुखणं भरतेच, मग काहीच नाही वाटत. आपल्या हळूहळू करा, एका दमानं जास्त घमेलभर माठी नाही भरायची. उठ बेकार चालू, मी मस्त लाडूसोबत खेळलो असतो.
सूर्यकांताच्या इथे जायला सांगितली होती राधाताईला. मी म्हटले जाऊन ब्लाऊज साडी आणून घ्याल म्हटले. गेल्या का जायच्या आहेत का माहीत बाबा. नाही करमेल म्हटली घरी तर तुमच्या इथे जाल म्हणून सांगितले. हो आहे ना माझी सासू. बघ कोणता आता वावरातच आली तर अशी आठवण येऊन राहिली. 3 वेळा आठवण येते लाडूची. गावी जाईल ना लाडू तर 2-4 दिवस ना एकदम सुना सुना वाटेल कोणता. मग घरी जायची इच्छा नाही व्हायची माझी तर. हो ना ताई, नाही होत इच्छा घरी जायची. मग घरी जायची का घरामध्ये राहायची इच्छा नाही होत. आता ह्या दोनही पोरी आहेत घरी तर चांगलं वाटते मलाही. त्याही जातील ना नागपूरला. मलाही बाबा मग करमत नाही. 3-4 दिवस तर एवढा वाईट वाटते ताई सांगू नको. हो वाटत असेल नाही तर का. तर झालं का सगळ्यांचं पाणी पिऊन? सोनू विशाल पेता का अजून पाणी? नाही मम्मी, झाला ना पेलो पाणी. पाणी आणावं लागेल बाबा. पाणी आता संपला इथल्या घगऱ्यातला. आली का तर लाईट? असं लाईट नव्हती म्हणून घरून घगरा पकडायला सांगितले का ताई पाण्याच्या? हो लाईट नाही आहे म्हटलं. नाही फोन केला होता ना पाणी आणाल म्हणून. तेच तर म्हटले मी. वावरात विहीर आहे, वॉटर पंप आहे, घरून पाणी नेत आहे म्हटली. ताई मला तर गुड्डी पिंकी म्हणे कशाला जाते मम्मी म्हणे वावरात म्हणे. राहा ना म्हणे घरी. आता 4-5 दिवसात आम्ही इथं जाऊ म्हणे. मी म्हणले घरी राहून का करू बेटा. आणि दुसऱ्याच्या वावरात चालली का म्हटले. ताईच्याच वावरात चालली म्हटली. बस बसायचंच काम समजते शांताला. तर नुसती बसली राहते. शांता का झालं? झाला का म्हटलं पाणी गिनी पिऊन? हो झाला ना, झाला पाणी पिऊन झाला. भाऊजी पेता का तुम्ही पाणी? दे बाबा. हो पण पाणीच नाही आहे ना. वा रे, पाणी नाही आहे ना. पेता का भाऊजी पाणी म्हणते. मग आता का म्हणावं म्हणतो माझ्या सारीला. भाऊजी मला माहित नव्हतं घगऱ्यामध्ये पाणी नाही आहे म्हणून. असेल बाबा म्हटले. तुम्ही तर पाणी पिले होते ना. आता म्हटलं पाणी आणावं लागेल. थोडासाच होता, एखाद ग्लास राहिला असेल घगऱ्यात पाणी बुडाबाळाचा. फेकून दिली बाबा मी. आली का लाईट आली? हो आली ना लाईट आली मगाशीच आली. कोणाकडे येते मग मोटार सुरू? पर्यामध्येच नाही मोटार सुरू. सोनू जाऊन आणते का पाणी? आता सोनूला कशाला जा म्हणते. तिकडेच आता ते धान फोकायचं आहे ना, परा भरणी आहे ना. पाण्याचा चंबू पकडून घे शांता. मी का म्हणतो शांता, तो परा भरून टाकू ना, धान फोक करून टाकू. पाणी करून राहिला. पाणी येते का आता? काजी भाऊजी येऊ द्या ना पाणी. पाण्याचं किती काम आहे. नजरच लावता बाबा पाण्याला. आता मोसम झाला आहे तर येऊ द्या, काही म्हणा नको. नाही ना कोणता, मी कुठं काही म्हणतो. आताच म्हणून राहिले ना की पाणी येते का आता म्हणून. येऊ द्या पाणी. काम नाही झाला तर चालेल पण पाऊस येऊ द्या आधी. हो पाऊस तर आला पाहिजे म्हणा. काम नाही होईल तर चालेल, बसून राहू घरी मस्त 2 दिवस. पण असा पाऊस आला पाहिजे. नदी नाले सपाट करून दिले पाहिजे. नाही तर का का नाही तर का म्हणून राहिली कोणता तू पण. तेवढा पाऊस आता नाही लागत. 8-10 दिवसांना आला पाहिजे तेवढा पाऊस. आता परे जगवणी आला तरी होते. लोकांचे धान फेकून झाले आहेत. पाऊस आला तर कसं ते धान वापून जातील ना, परे वापतील. तसा तरी आला पाहिजे पाऊस. जोरात नाही येईल तर चालेल. काही काऊन नाही म्हणते जोरात पाऊस नाही आला पाहिजे म्हणून. माती टाकायची आहे धुऱ्यावर म्हणून राहिली ना. हो आता हे वाईट केली आहे माती. पाऊस जोरात येईल तर मग माती जमणार नाही ना टाकायला. धुरे कोडकून लावून ना ताई. नाही कोणता यावर्षी माती टाकणे आवश्यक आहे. दरवर्षी नुसते धुरे कोडकूनच लावत आहोत तुरी. ते बघ ना धुरे किती छोटे छोटे झाले. दरवर्षी माती टाकत राहावा आता कसे थोडासे मोठे होतात धुरे. आणि नुसते तासत राहिला कुदरत राहिला धुरे तर छोटे होऊन जातात ना. का ताई ट्रॅक्टर आहे घरी, मस्त रापडीने माती टाकायला पाहिजे. आणि मग सवारून टाकायचं आणि तुरी लावून टाकायचे. टिपसू हो तर तुझ्या भाऊजींना म्हटली तरी रापटी घ्या म्हणून तर ऐकत नाही. तर एवढा मोठा ट्रॅक्टर घेतला रापटी घ्यायसाठी काय घ्यायला पाहिजे ना. घेतला नाही मग आता रापडी घेतला असता तर माती टाकायला चांगलं झालं नसतं का धुऱ्यावर. अरे लहान लहान बांधे आहेत. मोठ्या बांध्या करायच्या आहेत ना मला, म्हणून नाही घेतलं रापटी मी. 2 बांधीची 1 बांधी करायची आहे बढिया. ट्रॅक्टर जमत नाही ना, हे लहान लहान बांधे आहेत तर. कधी कराल 2 बांध्याची 1 बांधी तर माहित नाही. मस्त आता यावर्षीच तर करून टाकायला पाहिजेत होते. पाहू आता पुढल्या वर्षी. चल ना शांता पटकन ते धान फोकून दे बरं. का हो बाबा आता ते कचरा फन वेचूच केला. आता धान फोकायचेच राहिले. फोकू नाही सका का तुम्ही? अरे तुझ्या हाताने भरायची आहे ना खार. माझ्या हाताने भरायची आहे खार. ताई तुझ्या हाताची खार मस्त दाटदूट वापत असेल ना म्हणून राहिले भाऊजी. हो माझ्या हाताने दाटदूट खार वापते. आणि तुझ्या भाऊजीच्या हाताने नाही वापत का? पातळच वापते का? काही नाही आता आहे ना शांता. बसली आहे शांता तर डोळ्यात चलत आहे तुझ्या भाऊजीच्या. बघ कोणता कशी बोलून राहिली तुझी बहीण. बरोबर बोलून राहिली मी. राहू दे नको येऊ. चल विशाल चल बरं, दोघे बापले का फोक करून धान. राहू द्या मीच येतो. तो विशाल थोडासा धुरे तासून देते. आणि कोणता तुरी मांडून घेशील धुरे तासून झाल्यावर ना मग माती टाकाल. तोपर्यंत येतो म्हणा मी. ताई आताच तुरी लावायची आहे. हो आता सोबतच लावून टाकू तुरी मांड मग माती टाकायचा नसा भरून टाकायचा झाला. हो ठीक आहे ना ताई. हो येतो पटकन धान फुकून देतो मी आणि येतो मग मी. विशाल सोनू
दोघेही भाऊ ना पटापटा तासून टाका धुरा. मग मावशी तुरी वाढते आणि मग माती टाकाल. हो मम्मी. भाऊ मी ह्या कोणत्यानं तासतो, तू त्या कोणत्यानं आण तासत. हो ठीक आहे ना आता. कुठं चालू? तिकडे मामी नाही आहे ना. मामी नाही आहे बेटा तिकडे. हो जाऊ जाऊ. आता कुठं नेऊ बाबा तुला? मामीच पाहिजे म्हणते. आज कोणी दिसून नाही राहिले तर खूपच परेशान करून राहिली बाबा तू तर. गुड्डी पिंकी आल्या तर थोड्या वेळ खेळलीने झोपून गेले तू. मग घरी गेल्या त्या. रडू नको लाडो, रडू नको. जाऊ जाऊ. मामीकडे जायचं आहे तुला. चल जाऊ जाऊ. रडू नको. हो चालते. बोलता तर नाही चॅक करते. एक काम करते, सूर्यकांत वहिनीच्या इथं जाते. साडी ब्लाऊजही आणायचं आहे आणि मग तिकडेच्या तिकडे सुलका काकूच्या इथं चालली जाईन. गुड्डी पिंकी खेळवती लीला. अशीच करते. आता झोपली होती तर झाडू वगैरे तर सगळं झाला म्हणा. भांडे वगैरे सगळेच कामं झाले. आता फक्त स्वयंपाकच बाकी आहे. आता का 3 वाजले. वेळ आहे ना अजून वहिनी वगैरेला यायला. 5 वाजे येतील ना. अरे कोणाला बेल वाजवत आहे? गुड्डी पिंकी तर नाही आली. चला लाडो, कोणाला पाहू. चला बेल वाजली. चला. कशी आहे राधा? लाडो कशी आहे? मजेत आहो आम्ही, मजेत आहो. अचानकच आले ना. सकाळी तर फोन केली होती तर नाही येऊ म्हटले तुम्ही. आता उभाच ठेवशील का? एकदम बघितली ना तुम्हाला समोर तर मला काही सुचतच नाही आहे. या बसा. बघ हाच आनंद बघायचा होता मला तुझ्या चेहऱ्यावर. म्हटलो की नाही येत 2 दिवस म्हणून. जेंटलमॅन बनवून चाले ना. टोपी बिपी काय करू मग? केस नाही आहे तर टक्कल आहे तर लाडो मग माझ्या टक्कलच वाजवते म्हणून मग कॅब घेतलो मी. कशी दिसते कॅब? मस्त, एक नंबर. या बसा. लाडो ओळखली नाही का बेटा? पप्पाजी चले ये. पप्पाजी तुझा. चला ये माझी लाडो, ये बेटा. बापा खूप खुश झाली ना लाडो. खुश काऊन नाही होईल? पप्पा आले तिचे तर खुश नाही होणार का? लाडो हो का नाही बेटा? माझे पप्पा आले म्हणा तर मी खुश नाही होणार का म्हणा? आता पप्पा म्हणते स्पष्ट. हो आता खूप बोलायला शिकली पण अशीच तुटत बोलते. बस आम्ही पाणी आणते तुमच्यासाठी. किती वाजे निघाले तर तुम्ही? 12:30 वाजे निघालो. अरे ते डिकीतच आहे. फळं वगैरे घेतलं तर घरून थैला पकडायची आठवणच नाही राहिली. पकडतो म्हटलं मग हे पोरी रडायला बसली. बडे पप्पा भूर येतो म्हणून. हो का? रडत होती का? आणले का नाही मग? कसं आणलो असतो? झोपली नसते का गाडीवर? हो ते पण आहे. मग गाडीवर फिरवून आणलो आणि एक पार्लेचं पॉकेट वगैरे घेतलं. घरी सोडून दिलो आणि मग निघालो मी. हो का? चकी. असं चौकी पाहिजे? चौकी आणलो बेटा. आणलो तुझ्यासाठी चौकी आणलो. अरे राधा कुणीच नाही दिसत ना घरी. भाऊ कुठं वावरात असतील नाही? आणि विशाल सोनू आणि ताई? हो विशाल सोनू आणि भाऊ ना वावरात आहेत. अरे सगळेचे सगळे वावरात आहेत का? हो ते आज परासाठी गेले तर धान न्यायचे होते त्याच्यामुळे हे दोघेही भाऊ गेले. आणि ताई पण गेल्या का वावरात? वहिनी 1 वाजे केल्या. ते डब्बा धरून गेल्या. भाऊचा डब्बा आणि विशाल सोनूचा डब्बा नाही का. आता येतही असतील म्हणा. एकटीच आहे मग घरी नाही? हो आता एकटीच आहो मी घरी. आता मी साडी ब्लाऊज आणायसाठी जातोच म्हणत होती. असं का? बरं झालं लवकर आले तर, नाही तर लॉक वगैरे लावून मी जाणार होती. मग बाहेरच राहिले असते. मला सरप्राईज करण्याच्या चक्करमध्ये तुम्ही सरप्राईज झाले असते. हो बरोबर म्हणून राहिली राहता तू. पण नाही झालो ना मी सरप्राईज. तुलाच सरप्राईज केलो ना. हो ना एकदम समोर बघितले मी तुम्हाला. बापरे म्हटली. स्वप्न तर नाही पाहत. खुश झाली ना तू? हो ना झाली ना. काऊन असे बोलून राहिले? अरे चॉकलेट डिक्कीतच आहे. चला चॉकी आणू आपण आणि फळं पण आणू. हा तुम्ही घेऊन या. मी चहा ठेवते, पाणी घेऊन येते. चला आपण चॉकी आणू. चला बेटा. अरे बापरे यांच्याशी तर मी आता खोटी बोलली की वहिनी 1 वाजेच गेल्या म्हणून वावरामध्ये. आता पटकन फोन करते बाबा वहिनीला आणि बोलवते. सांगते लाडोचे पप्पा आले म्हणून. येतील पटकन वहिनी.